बाई लाडो खाते का आंबा? घे घे घे, खा आंबे खा. नाही मामीजी म्हणा, मी नाही खात आंबे, गंदे होतात कपडे. काही नाही होत, गंदे कपडे होतील तर धुणार ना मी कपडे. खा खा लाडो, आंबे खा. हा पाहिजे पाहिजे, देऊ देऊ. नाही ना वहिनी, राहू द्या, नको द्या. मगाशी एक आंबा दिला, पूर्ण कपडे बंद केला. खाता नाही येत ना, काही नाही. तर मोठे आंबे राहिले तर कसा एक फोड कापून देते माणूस हातात, ते खाऊन घेते. हे गावरान आंबे आहेत, त्यांना गिलवून रस चोखावा लागते यांच्या. जमत नाही हे लाडूला खायला. राधाताई, हातामध्ये धरा एक आंबा आणि तुम्ही टाकून द्या तोंडामध्ये थोडा थोडा रस. हो नाही म्हणते तसा, आताच पाहिजे म्हणते आंबा. तशी नाही खात. घ्या ना तर राधाताई, तुम्ही खा आंबे. नाही ना वहिनी, आता नाही खात. मग शिस्त खाल्ली 5-6 आंबे, आता राहू द्या. मस्त गोड आंबा आहे बाकी. विकायसाठी नेतो म्हणत होते ना, न्या आता. एवढे सारे आंबे का कराल? हो, हे एक टोपला विकून टाकते म्हटले. आंबे आहेत ना घरी, अजून आंबे ठेवले. एक टोपला घरी आहेत आंबे, आणि हे कुंताच्या घरी पाठवते म्हटले आंबे. आंब्यांचाही माच ना एका वेळेस येते. मागे पुढे उतरवला असता तर एका वेळेस माच नाही आला असता. तुमचे भाऊ कसे आहेत, तर एका वेळेस सगळेच उतरव केला. मग आंबे उतरवणारा पण नाही मिळत ना. मग तुमचे भाऊ काही उतरवत नाही. काजला लाडू, काऊन रडते? आंबा पाहिजे, आंबा पाहिजे तुला. अरे खुश झाली ना, आंबा मिळाला तर. वहिनी कशाला दिला तुम्ही तिला आंबा? हाय ड्रेस खराब करेल पोरगी. काही नाही होत ना ताई, निघते. कुठं आंब्याचे डाग निघतात बहिणी? निघतात ना, सोबतच धुतलं तर निघतात, नाही राहत डाग. खाऊ द्या, हे आंबे चांगले आहेत. बिना औषधी वाले आंबे आहेत. बाजारातले कसे औषधीचे राहतात पिकवले. हो ते तर आहे म्हणा. अरे सोनू, ए सोनू. हो तुमचं नाव सोनू आहे का? सोनूला आवाज दिली तर तुम्ही आले. मी येतच होतो ना. सोनू नाही आहे का तिकडे? नाही नाही, मला नाही दिसला सोनू. आहेच नाही समोर. कुठं गेला बाबा हा पोरगा? एवढे सारे आंबे काढले का? पिकले सगळे आंबे? नाही तर का पिकले नाही तर का? खाता का तुम्ही? नाही नाही शांता, आता नाही खात. मगाशी खाल्लो ना 4 आंबे खाल्लो मी. राधाला दे आंबे खायला. नाही देत म्हटली राधाताईंना आंबे. विकायला घेऊन जाते म्हणत होती. मस्करी करून राहिले ना. नाही खरंच मस्करी नाही करत. विचारा का राधाताईंना. नाही नाही, तेवढा तर विश्वास आहे तुझ्यावर. मग विश्वास आहे तर मग काऊन म्हटलं की राधाताईंना दे म्हणून? का तुम्हाला असं वाटते मी आतापर्यंत आंबे खायला दिले नाही राधाताईंना? आणि मी तर म्हणते मी कशाला देऊ, त्यांचंच घर आहे राधाताईंच्या. त्यांना जेवढे खायचे आहेत तेवढे खायला पाहिजे. हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे. खाल्ली ना भाऊ मगाशी आंबे खाल्ले तरी? हो का, खाल्ली का? अरे मग लाडू आंबा खात आहे ना. बघ ना भाऊ, सगळे कपडे खराब करते, आंबा खाते ना. होतील कपडे खराब, धुवून होतील. नाही का लाडू? खा खा आंबा खा लाडू. तो आला सोनू, आवाज देत होती ना सोनूला. का झाला मम्मी? अरे सोनू, हे कोणत्या मावशीच्या घरी आंबे नेऊन दे बरं. हट मम्मी, मी असं टोपलीत नाही नेऊन देत. तू ना शांता, टोपलीमध्ये आंबे देत आहे. थैले बिले आहेतच नाही घरी, थैल्यात टाकून दे ना. हो टाकून देते. जा आण बरं थैला. आणि कुठं आहे तर मम्मी? किचन मध्ये जा ना, दरवाजाच्या मागे आहे ना लटकवला. हो ठीक आहे, आणतो. इकडे कुठे गेला होता तू? मम्मी माझं पोट दुखू येत आहे. का खाल्ला? जास्त आंबे खाल्ला असेल. जास्त आंबे खायचे नाही आहेत, गरम होतात बरं. कुठं जास्त खाल्लो मम्मी? 10-12 खाल्लो फक्त. बाप रे बाप, 10-12 आंबे खाल्ल्या ना फक्त म्हणते? एवढे सारे आंबे खावे लागतात का एका वेळेस? का मम्मी, लहानसा आंबा आहे ना छोटासा. घेतले आंबे मोठे राहतात. हे 4-5 आंबे तर घेतला आंबा एकच. हो ते तर आहे म्हणा, तरी पण तेवढे एका वेळेस नको खाऊ. पातळ होत आहे का? हो ना मम्मी, पोट दुखून येते. एक काम कर सोनू, थोडीशी चायपत्ती आणि साखर खाऊन घे. हो मी नाही खात. मग चांगलं सांगावं तर ऐकत नाही. खाऊन घे, आराम होते. मग खाईन, आता नाही दुखत आहे. असं आहे हा पोरगा. जा आण पटकन थैला आण बरं. हो आणतो मम्मी. नाही ना ललिता ताई, स्वीटी नाही आहे. काऊन, कोणतं काम होतं? काही नाही हो, दुकानात पाठवेन म्हणले. आता 2-3 दिवस झाला दिसून नाही राहिले स्वीटी. मी म्हणला तब्येत वगैरे तर बरी आहे का नाही पाहायची. नाही तर घराकडे येते. नाही तब्येत वगैरे ठीक आहे. गावी गेली आहे ना. हो का, कोणत्या गावी गेली तर? माझी आई आली होती तर आई सोबत गेली. कधी आली होती तर तुझी आई? घराकडे आणली नाही, काही नाही. का माझी आई स्वप्नासारखी येते. राहिली नाही, 2-3 दिवस थांबली. मग कशी आणीन? हो तर 2 दिवस थांबली तरी नाही आणू शकली का? कुठं ललिता ताई सायंकाळपर्यंत आली. मग दुसऱ्या दिवशी दिवसभर थांबली. आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळीच मग तयारी केलं जायचं. तू नाही गेली का? माहेरी जाईन ना आता, स्वीटीला आणायला म्हणून जाईन तर थांबीत. मग कुठं राहायलाही मिळते. 2-3 दिवस थांबला की झालं गाव तर. हो तो तर आहे म्हणा. कोणता सामान बोलवायचा होता तर? काही नाही हो, निरमापुडा संपला तर म्हणलं आता स्वीटीला पाठवते दुकानात. चल बाई, आता मलाच जावं लागेल. नाही तर आवाज दिला तर ऐकते वगैरे स्वीटी. हो ऐकते ना. आंबे घ्या आंबे, पिकले आंबे, गावरान आंबे, आंबे घ्या आंबे. हो रजनी, शांतताई आंबे आणला विकायला. ललिताताई आवाज द्या, आता तिकडे जात आहेत.
शांतताई, शांतताई, इकडे या, इकडे. कोण आवाज मारून राहिली बाबा? हा, ललिता आहे ना? हो, येते येते. बाबा शांतताई, काहून तिकडे जात होते तर? हा, वाकडे वाकड्यात जात होते ना आंबे विकायला? नाही नाही, वाकडी वाकडी नव्हती जात, इकडे येणार होती. त्या काकूने आवाज मारला की नाही म्हणून तिकडे जात होती. तुमच्याकडे लक्षच नव्हतं बाप्पा माझ्या. हो का? मस्त आहे ग, पिवळे पिवळे आंबे. हा, मस्त वास येत आहे. रजनी, एक नंबर आंबा आहे खायला पण, आणि बिना औषधीचा. घरच्या पिकवलेला आहे, तनशीतला. हो का? शांतताई, गेल्या का पाहुण्या? नाही ना, आहेत. बसायला येशील म्हटली राधाला, तर आलीच नाही ना. अशी का वेळच नाही मिळत का? आता ननंद आली आहे. नाही हो ललिता, आता त्या दिवशी कुंताच्या जिथं जेवण होता, मग काल नाही का साडीच घ्यायसाठी गेलं, तिकडेच पूर्ण दिवस गेला. आता हे आंबे पिकले तर म्हणलं आता आज आंबेच विकून टाकते. कोणतं ना कोणतं काम येतच राहते. थांबणार आहेत ना, 2-3 दिवस थांबणार आहेत. उद्या वगैरे बघते, मग येते उद्या. हो याल, आमच्या घराकडे येणार ना शांतताई? हो, घेऊन येईन. कुठं गेली सिटी? सिटीला आवाज दे. आता आंबे आहेत तर घराकडे येत नाही ना, काही नाही पोरगी. ताई, ते आहे नाही घरी, गावाला गेली आहे माझ्या आईसोबत. हो का? म्हणूनच 2-3 दिवस झाला दिसली नाही बापा, नाही तर घराकडे येते. एकच दिवस आली, लाडूला पकडला, मग आलीच नाही. घरी राहिली असती तर आली असती, घरीच नाही आहे ना. का भाव दिले तर आंबे? 80 रुपये किलो लावली. हो का? 80 रुपये किलो का? खायला मस्त वाटतात हे आंबे. हो, खायलाही चांगले वाटतात, रसही चांगला होते, रसही चवी देते. पण थोडा पातळ होते आंब्यांचा रस. पाणी नाही टाकायचं जास्त, नाही होत पातळ. आता तू कमी आंब्याचा बनवशील ना, पाणी जास्त टाकशील तर पातळच होईल. उलटा चवी देते आंब्याचा रस जास्त. किती घेते मग सांग? 1 किलो घेते शांतताई. आता हे सिटी नाही आहे, 2 जण आम्ही. 1 किलो होऊन जातील का? 2 तरी किलो घे. नाही शांतताई, ते बाजारातले आंबे आहेत अजून. आता हे गावरान आंबे आहेत म्हणून घेऊन राहिली 1 किलो. ठीक आहे ना, घे 1 किलो घे. शांतताई, चला आमच्या घराकडे, मी ठेवून देईन 2 किलो आंबे. हो, येते ना. उतरवू लाग बरं टोपला. हो. आंबे घ्या आंबे, गावरान आंबे, पिकले पिकले आंबे. आंबे घ्या आंबे, आंबे घ्या आंबे, गावरान आंबे, पिकले पिकले आंबे. आंबे घ्या आंबे. मावशी, घेते का आंबे? मस्त आंबे आहेत पिकले पिकले. शांता, माश टाकली होती का आंब्याचा? हो ना मावशी, माश टाकली होती आंब्याचा. मस्त फरला वाटते नाही आंब्याचं झाड? हो मावशी, यावर्षी मस्त दोन्ही झाडं चांगले फरले होते. मागे ते हे लोणच्याचे आणले होते विकायला. हो, मी म्हटली पिकल्यानंतर आणीन म्हणत होती पप्पा म्हटली आंबे, तर आणलं नाही पप्पा म्हटली शांताना आंबे. त्या दिवशीच गोष्ट केली असे मी. बाजारातले आंबे आणलं महेश ना, काही धड लागले. ते का औषधीमध्ये पिकवतात का गोट्यामध्ये का काहीतरी? हो, लिक्विड वगैरे मध्ये पिकवतात ना. हो ना, चांगलेच नाही लागले आंबे. एक आंबा खाईल की नाही असा तृप्त मन होते माणसाचा. हो, घे ना तर मावशी मग आंबे. हो, आवाज देतो ना, कावेरीला आहे ना घरी. कावेरी, कावेरी, कावेरी. का झालं आता? शांताना आंबे आणला विकायला, घेते का? अरे शांताबाईंनी आंबे आणले, तुम्ही लक्षच नाही म्हणजे तुमच्याकडे तर. बाबा, इतका आवाज दिली तरी आवाज नाही आला. कावेरी, नाही ना शांताबाईंनी आवाज नाही आला, टीव्ही सुरू आहे ना. अरे वा, मस्त आंबे आहेत, मस्त वास येत आहे आंब्यांची. किती रुपये किलो लावले वहिनी आंबे? 80 रुपये किलो. बापा, 80 रुपये किलो? काहून कावेरी, जास्त रेट वाटला का? नाही तर का बहिणी, जास्तच भाव लावले ना तुम्ही तर. हो, कुठे जास्त भाव आहे? 100 रुपये किलो, 120 रुपये किलो मार्केटमध्ये आंबे आहेत. मी 80 रुपये किलो म्हटली तर जास्त वाटत आहे नाही? तर ते आंबे कोणते आणि हे आंबे कोणते? हे छोटे छोटे आंबे राहतात ना. हो, छोटे राहतात पण किलोच्याच भावाने द्यावं लागते ना मोजून. आणि हे बिना औषधीचे घरचे आंबे, तनशीमध्ये पिकवलेले. उलटे हे आंबे महाग पाहिजेत मग तर. मी 80 रुपये किलो म्हणत आहे, तर एवढे महाग का म्हणून राहिले? राहू दे, नाही घ्यायचे असतील तर ज्यांना पटेल ते घेतील. बाबा वहिनी, रागालाच येऊन गेले ना तुम्ही तर. नाही बाबा, कशाला रागाला येईन मी? मला माहित आहे कावेरी, गिराईक कसे राहतात तर. सवय झाली आहे आता वाईट नाही मानत मी. नाही वहिनी, वाईटच मानले बा तुम्ही. नाही कावेरी, वाईट नाही मानली मी. सगळेच जण घेतल्या पाहिजेत असं तर आहे नाही. देव शांता, 2 किलो दे बरं आंबे. नाही घे कावेरी तर मी घेतो. राहू द्या ना मावशी, वाईट नाही मानली मी. नको घ्या, राहू द्या. हे 2 आंबे देते, तुमच्या नातवाला देऊन द्याल. नाही शांता, 2 किलो दे बरं आंबे, मीच खाईन एकटे. आहेत म्हणलं माझ्याकडे पैसे. बापरे, बुडीला तर जास्तच जोर आला. घेऊ दे, घेत आहे चांगला आहे. अरे वा शांता, आंबे आणले ना विकायला आता? हो काकू, आंबे आणले विकायला. आमच्या घराकडे नाही आली ना? आता येतच होती ना काकू तिकडे. ह्या उभ्या गलीने आली इकडे, तर सरळ इकडेच येऊन गेली. कुठं वावरात चालले का? हो, वावरातच जात होती. तर पांडूसाठी खाजा आणली. लक्ष्मी आली की नाही काल गावावरून? आली का लक्ष्मी काकू? हो, आली ना, कालच आली. लक्ष्मीला आणून दिला का काकू? नाही शांता, नारायण गेला होता घ्यासाठी.
त्याच्या सासऱ्याने फोन केला, जावई या म्हणून. हा बरोबर आहे ना, अधिक मास आहे तर नारायण बापूजीला कपडे बिपडे मिळाले असतील ना. हो मिळाले कपडे मिळाले आणि चांदीची चैन घेतला. हो का, चांगला आहे मग. हो अधिक मास राहिला तर घेतात नाही तर का तर जावयाच्या मान पान करतात. लक्ष्मी हा घे, पांडूसाठी खाऊ पाठवलं कावेरीने. कशाचा खाऊ आहे का काकू? चिवडा आहे आणि बुंदीचे लड्डू आहेत. शांत आमच्या घराकडे जाशे ना, देशील ना आंबे. तुम्हीच घेऊन घ्या आता काकू. आता वावराकडे जात होती ना मी. घेऊन घ्या मग जाल वावरामध्ये. आता पैसेही नाही आणले बापा मी इकडे. पैसे नंतर द्याल काकू, घेऊन घ्या. कावेरी घेतली आंबे? नाही काकू नाही घेतला, आता आत्या घेतच होत्या. हो का काकू, 80 रुपये किलो आहेत आंबे. हो तर ठीक आहे ना बापा शांता, मी विचारले का तुला किती रुपये किलो आंबे आहेत म्हणून? मला माहित आहे ना तू का जास्त किंमत लावणार आहे. नाही काकू, सांगितलं तर चांगलं होते, नाही तर कोणाकोणाला कसं जास्त किंमत वाटते ना आंब्याची. मावशी उतरवू लागा ना टोपला. हो आंबे घ्या आंबे, गावरान आंबे, आंबे घ्या आंबे, पिकले आंबे. बापा इंदूची आता इथं मोठी गाडीच उभी आहे ना. घेतलं का बाबा? काही सांगितलं नाही ना इंदून तर. घेतलं नाही असेल, आता सरपंचाच्या आहे तर तिला काय बापा, का कोणी पाहुणे भिवून तर नाही आले. शांताबाई आहे ना आंबे घेऊन आले तर. कुठले आंबे आणले शांताबाई? कुठले म्हणजे घरचे आंबे आहेत आमच्या. घेऊन आणीन ना, विकायला आणीन का? कशा गोष्ट करून राहिली इंदू? मला वाटलं बिझनेस वगैरे चालू केले असणार नवीन. तसं बिझनेस चालू करता नाहीत ना, तेवढी समजच नाही आहे बापा. इंदू कधी घेतली गाडी तुम्ही? हवा नाही लागला बापा गाडी घेतली तर. शांतता आता हवा कसा लागेल तुम्हाला? गाडी जवळ याल, गाडी सुरू होईल तेव्हा हवा लागेल. कर मस्करी कर तू. ठीक आहे ना, नाही सांगितले तर नको देऊ पेढे पिढे. वा शांतताई, आता आम्हीच गाडी घ्यायची, मग आम्हीच पेढे वाटायचे का? नाही तर कोण वाटेल पेढे? मी वाटू का इंदून गाडी घेतलं नवीन म्हणून? हो वाटू शकते ना. काहून खुशी नाही झाली का शांतताई तुम्हाला? बाबा खुशी झाली नाही तर का, खूप आनंद झाला गाडी घेतली तर. एक दिवस तर बसायला मिळेल, नाही रोज तर. मग तेच तर. मग सांगा शांतताई, कधी जाऊन फिरायला? हो बाबा आता कुठं फिरणे जमते का? आता कास्तकारीचे कामं आहेत, शेतीचे कामं आहेत. का करतात शांतताई, कामं तर नेहमीच राहतात. आता वाढदिवस वगैरे कधी येते तुझ्या? माझा वाढदिवस येईल पुढल्या महिन्यामध्ये. तर मग त्या दिवशी नेशील बाहेर फिरायला, त्या दिवशी मग पार्टी देशील. वा शांतताई, म्हणजे माझा वाढदिवस आणि मीच फिरायला नाही, तुम्ही काही करणारच नाही ना? हो ज्याचा वाढदिवस राहते तोच पार्टी देते की नाही सांग. कधी आणलं तर गाडी घेऊन? नाही शांतताई, गाडी आमची नाही आहे. गाडी घेतला असता आम्ही तर माहित नाही झालं असतं तुम्हाला. सगळ्यात आधी पेढ्याचा डब्बा घेऊन तुमच्याच घरी आली असते मी. हो तेच तर म्हटलं मी. कोणाची जावयाची आहे का गाडी? जावई आल्यात? हो जावईनेच आणला गाडी आहे. अरे वा, गाडी घेतला जावयांनी? नाही शांतताई, त्यांची पण नाही आहे गाडी. त्यांच्या मित्राची आहे, ते बाहेर गेले खरं कुठं तरी 8 दिवसासाठी, तर चाबी वगैरे यांच्याकडे देऊन ठेवला म्हणे. असं आता गाडीने आले मग. माधुरी आणि जावई आले. हो मयूर गेला होता घ्यासाठी, मग जावई म्हणतात आहे ना गाडीनेच जाऊ म्हणतात. असं जावयांना पण आणले का धोंड्याच्या जेवणासाठी? हो शांतताई, माझ्या ना लक्षातच नव्हतं. तुम्ही त्या दिवशी म्हटलं ना की अधिक मास आहे तर जावयाला बोलवत नाही का म्हणून. नाही तर माझ्या लक्षातच नव्हतं शांतताई. मग त्याच्यानंतर आईचा पण फोन आला. हो नाही राहत लक्षात वगैरे म्हणा. कधी आले तर जावई? कालच आले ना, आता आज जातोय म्हणतात. चला का मग मान पान पाहुणचार जावयाचा? हो ना शांतताई, रात्रीच मग केला पाहुणचार वगैरे केला रात्रीच. काल आल्यानंतर मग कपडे घ्यायसाठी गेले, कपडे खरेदी करून आले. आणि काही सामान बिमान नाही देत का? हो घेऊन आणलं ना, अंगठी आणला. आता चैन बिन तर नाही घेत म्हटलं, चैन तर दिला होता लग्नामध्ये, अंगठी दिला होता म्हणा. पण कशी 3 ग्रामची अंगठी होऊन जाते नाही का शांतताई? सोना किती महाग झालाय. असं सोन्याची अंगठी घेतली मग. हो सोन्याचीच घेतली मग अंगठी. चांगलं झालं ना. पहिला आता धोंड्याचं जेवण आहे तर चांगलं आहे. सोन्याची अंगठी घेतली तर विशाल मिळाला होता म्हणे ना. तुम्हाला इथं काहीतरी खरेदी करायला गेले आहेत म्हणत होता ना, सांगितलं नाही का विशालने? नाही बाबा विशालने तर काही नाही सांगितलं. हो पण होता की नाही विशाल, आम्हाला तिथं दुकानामध्ये सोडून दिला आणि मग काम आहे म्हणून तो बाहेर गेला होता. हो तर मयूरने लावला असेल फोन, कुठं आहे विशाल म्हणून. असं म्हणूनच खूप वेळ आलाच नाही. आम्हालाही खूप वेळ लागली कपडे घ्यायसाठी. राधासाठी साडी घ्यायसाठी गेले होते का? हो राधाताईसाठी साडी आणली आणि लाडूसाठी एक फ्रॉक आणली. कुंताई आली होती ना, आणि कुंताची नणंद बेबी. बापरे बाप, मानावं लागेल बाबा बेबीला. साडी घ्यायसाठी 4 दुकानं फिरवला, तेव्हा कुठे साडी घेतली तिने. 4 दुकानं फिरवला. हो
मी तर पहिल्याच दुकानामध्ये पसंत करून टाकली साडी. राधाही आली होती का? नाही नाही, राधाताई नाही आल्या होत्या. तुम्ही छान म्हणतात आपल्या पसंतीची म्हणतात, मग मी आपल्याच पसंतीची आणली. आली पसंत. नाही तर राधाच्या आणि बेबीच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे ना. समजदार आहे राधा. हो हो, राधाताई तर समजदारच आहेत म्हणा. हा, आता कुंता किती साधी भोळी आहे. आणि ते रमेश जावई पण 4 दुकानं फिरवला, काहीच नाही बोलले. ते मोठी किनकिन किनकिन करत होते. ते सगळं जाऊ दे, घेते का म्हटले आंबे? समोरही जायचं आहे मग मला आंबे विकायला. हो घेते ना, मस्त गावरान आंबे आहेत ना. जावई पोरगी आली आहे माझी, मुलगा आहे, घेते नाही तर का. औषधीमध्ये पिकवले तर नाही आहेत शांताताई? नाही हो, तनसीमध्ये पिकवले आहेत ना. ह्या आंब्यांना औषधी लागते का? काही सांगते. घरचे वावरातले आंबे आहेत ना, उतरवलेले, चांगले पाड पडल्यानंतर उतरवला. आता तनशीमध्ये 4 दिवस ठेवला, पिकले आंबे मस्त. मजाक करत आहे ना शांताताई, माहित आहे मला. काकू मस्त पिकले आंबे आणले ना तुम्ही तर. मस्त आंब्यांची वास येत आहे काकू. माधुरी, आंबा आहेस तसा, खूप गोड आंबा आहे, खाऊन बघ. नाही नाही काकू, नंतर खाईन ना. घे ना माधुरी, घे. मम्मी घेत नाही का आंबे? घेत आहे ना, घेत आहे. टोपली वगैरे आणली नाही माधुरी? हो आणते ना. उतरवा ना तर शांताताई. द्या 5 किलो आंबे. हो ठीक आहे, 5 किलो देते. आणि माझ्याकडून 1 किलो माधुरीसाठी फ्रीमध्ये देते आपल्याकडून. काकू 1 किलो आंबे देतात मला. 1 किलो आंबे खाणार मी? हो बापा, खाऊन नाही. घरी या ना जावयासोबत. आणि का नाव आहे बापा? बाबूच्या का नाव आहे? नावही विसरते बापा मी. तेजस नाव आहे ना काकू. का करते तेजस? आहे ना काकू, खेळत आहे. चला ना तिकडे आतमध्ये चला. हो शांताताई, चल आतमध्येच. माझ्या नातवालाही पकडून घेशील? हो, आता गावातून हिंडत आली आहे मी. आणि नातवाला पकडू का तुझे? काही नाही होत शांताताई. का माहित नाही बापा, येईन ना मग नंतर पकडायसाठी येईन. का शांताताई, नंतर येईन म्हणता? केवढा झाला का झाला माझा नातू, पाहू नाही शकत का? जावाई सोबतही मुलाखत होऊन जाईल. मग ते गावी चालले बापा, गावालाही चालले. हो, आता जेवण वगैरे केलं की जाणार आहेत गावी. थांबत नाही ना जास्त. हो ना, कालच आले तर मस्त 2 दिवस थांबायला पाहिजे. चल बापा, येते मग आतमध्ये. जिकडे बाहेर नळ आहे ना? हो आहे, नळ आहे ना. थोडासा पायावर पाणी टाकून घेते. सांगता नाही येत. गावातून फिरत आला माणूस, पायावर पाणी टाकून द्यायचा म्हणजे बरं होते. लहान पोरं घरी असले की. हो ते तर आहे म्हणा शांताताई. हो काकू, आमच्या इथं पण आहे ना, यांना बोलतच राहतात. तू येते बाहेरून तर पायावर पाणी टाकत जा म्हणून, समोरच नळ आहे, असे बोलतच राहतात. हो बरोबर आहे ना त्यांच्याही. आंबे 80 रुपये किलो. हो का, 80 रुपये किलो लावले का? स्वस्त आहेत मस्त. आता गावगाड्यामध्ये का जास्त रेट लावायचा म्हटली? बाजारामध्ये तर आहेत मार्केटला 100 रुपये किलो. मम्मी 2 किलो जास्तचे आंबे घेऊन घे ना. हे चाललेच तर घेऊन जातील. 4 व्हीलरनं तर चाललेच. हो, त्याच्यासाठीच तर 5 किलो घेत आहे ना आंबे. अजून 2 किलो घेऊन घे ना मम्मी. 5 किलो मध्ये येतातच किती. अजून घरी आपण खाऊ नाही का? आणि गावरान आंबे मिळत नाही आमच्याकडे, तर तिकडे मिळतच नाही मम्मी. हो का, ठीक आहे मग 7 किलो घेऊन घेते. पकडू लागू का शांताताई? हो पकडू लाग ना बापा, पकडू लागशील तेव्हाच तर खाली उतरवीन टोपला. वजन आहे ना. हो पकडू लागते.